जर गोलवली जिंकल्या ते देखील आपण तर 2 ट्रॉफ्यांचे मानकरी ठरू शकतात ही मॅच जिंकली तर, आणि देसाई संघाने जिंकली 3 ट्रॉफीचा मानकरी ठरू शकतात. सामना सुरू होतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. आता पप्पू देखील आले आहेत. पॉवर प्लेचा षटक घेऊन तो साई स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला अमित पहिल्या सामन्यात अपयशी ठरले होते. पहिला चेंडू लॉब केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. सचिन म्हात्रे उर्फ पिंट्या चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. नाही झेल थोडंसं अवघड होता. झेलवरती पूर्णपणे शरीर झोकवलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मित्र म्हणेल. आणि साई देखील नक्कीच त्यांना शाबासकी देत असेल की चांगलं क्षेत्ररक्षण गेलं. झेल अवघड होतं. दिलीप पाटील खातं उघडलं यावेळेला दोन्ही अमितने. 2 धावा गोलवली 40+B संघाच्या. बाला नोस्टॅकला बालानी या स्पर्धेतील हायस्ट धावा देखील कुठल्या आहेत. 50 पेक्षा जास्त त्यांनी धावा कुठल्या. 60 धावा. साई पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्कवर स्ट्राईकला अमित. हा चेंडू आडव्या बॅटने शॉर्ट स्क्वेअरच्या डोक्यावरनं चेंडूला काढला. आउटफील्ड पास आहे. चेंडू गेला डीप मिड विकेट सीमारेच्या पार. चौकार. नाही दिलीप पाटीलने उड्या चांगल्या मारल्या. बारक्या पाटील आहेत ना, विनोद होणारच मैदानावर. 6 धावा. तसं का आपण 6. साई थोडंसं बातचीत करतोय. बळीरामशी सिनियर खेळाडू आहेत. या 40+च्या माध्यमातून एकमेकांना आता माहिती आहे ना कशा प्रकारचं क्रिकेट खेळायचं. दिलीप पाटील आता कुठं आणतात. शॉर्ट स्कोअर लेग रिझन मधनं आता कुठं आणतात पाहिजे. अनिल पाटील आता कोणत्या पोझिशनला येतात पाहिजे. मिडॉफला येतात अनिल पाटील. आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण बळीरामला पाहू शकता. मिड विकेटला पप्पूला आपण पाहू शकता. साई गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. संख्या धाव कधी 6. अमितच्या पाठवणारे चौकार आलाय. फटका चांगला यावेळेला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू सीमारच्या पार. चौकार. काय ऑफड्रायचा लाजवाब फटका होता. चेंडू चांगला होता आणि त्यावर तेवढाच चांगला फटका. खूप चांगला फटका. अमित पहिल्या सामन्यात अपयशी आपण तर वाकलांच्या स्पर्धेत अपयशी पण आता अपयश धुवून काढतोय. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. बळीराम आहेत तिथे. 2 धावा कंप्लीट. थोडीशी घाई बघायला मिळते. धावसंख्या धाव फॉल करते आपण पाहू शकता यावेळेला. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलवली 40+. 1 चेंडू बाकी. अजून 2 चेंडू बाकी आहेत. चांगली सुरुवात केली मित्र म्हणायला अमित. काय करणे. होमसा MTC लाईव्ह. हा चेंडू इनसाइड एज. बॅटर बाद होतो. अखेरकार साईला यश मिळालं. अमित गायकर खूप चांगली बॅटिंग करत होता. आता नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. प्रेम येतो. पिंट्याला आपण पाहू शकता. प्रेम पिंट्या मगाशी देखील चांगली भागीदारी झाली. बाला आणि आपण बोलली तर मगाशी मंगेश मध्ये प्रेम गेलाय नवीन बॅटर. साईला यश मिळालंय. 12 धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय गोलवली 40+B संघाचा. तिने तर स्पर्धा आपण पाहिलं तर अजूनही बऱ्याचशा स्पर्धा बाकी आहेत. साई राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू होता शरीराच्या दिशेने. टेकअप झालाय. 1 धाव इथे कंप्लीट केली. 1च धाव मिळते. धावसंख्या धाव फलकत आपण पाहू शकता. लेगबाच्या स्वरूपात 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक चांगली सुरुवात गोलवली 40+B संघाच्या माध्यमातून. खंबालपाडा 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आता अपकमिंग स्पर्धा देखील त्यांची येणार आहे. मोठी स्पर्धा SSC ट्रॉफी
2024 आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल दादा नाही श्रद्धांजली असणार आहे. पहिली स्पर्धा खेळतोय संघ आणि मेगा फायनलमध्ये पोहोचलाय म्हणजे एक ट्रॉफी आज गावात जाणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय नितीन पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेतोय. पॉवर प्ले संपलाय. फटका चांगला आहे. यावेळेला झेलची शक्यता. अनिल पाटील हो कारभार कमाल कॅच. बघा इथे काय झालंय मैदानावर जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. जबरदस्त झेल तर घेतला पण थोडस चेक करतायत. कारभार कमाल कॅच. नाही अनिल पाटीलच्या सुपुत्र बघा आज किती खुश झालेत. बाबांनी काय झेल पकडला पप्पांनी. काय लाजवाब झेल. नाही त्यांच्या करिअर मधला बारक्यादा सर्वात उत्कृष्ट झेल असणार आहे. बघा आता पाहणी केली तर झेल आहे की नाही. नॉट आउट आहे. श्रीनाथ धाव एकच झाली ना. श्रीनाथ पाटील एकच यस. 14 धावा. 14 धावा धावफलकात लागले. नाही झेल एक उत्कृष्ट झाला होता पण पाहिलं चेंडू अंतिम क्षणी ना उठताना ना अनिलचा चेंडू स्पर्श झाला जमीनला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअरला एक मिड विकेट लॉंग ऑन. नितीन गोलंदाजी मार्कवर टाकला बाला. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू हुक केला. यावेळेला चेंडू चालला वेगाने. यावेळेला फाईन लेग सीमा रेषा पार. चौकार. 18 धावा. 18 धावा दाखल करतील. धावा दाखल करती. 18 धावा दाखल करती लागल्यात. नितीन पण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बाला पाडे चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यात देखील 60 धावा केल्या. आत्ता देखील तो चांगली बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षणात बदल केला. स्क्वेअरला एक मिड विकेट. वाईडिश लॉंग ऑन. फटका यावेळेला पुन्हा एकदा वळवला चेंडूला मिड विकेटला. अनिल पाटील येतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे आता विकेट गेला असता भालाचा किंवा फ्रेमचा. तसं की धाफल करते आपण पाहू शकता. 19 बारक्या पाटील बघा सर्वांना हसवत आहेत. गोलंदाजीचे खेळाडू देखील हसत आहेत. त्यांचे पाठीराखे देखील हसत आहेत. लहान मुलं आल्यात ती. आज आपण बोलले तर देसाई गावातून परंपरा लाभली आहे. आळंदीच्या दिशेने दिंडी
निघाली. आज प्रस्थान झालं दिंडीचं देखील देसाई गावातून. बारक्या पाटील कितवं वर्ष आहे दिंडीचं? 61वं वर्ष. चांगला चेंडू पाटलांच्या बाहेर निघाला. यष्टीरक्षकाकडून झाली चूक. जितू पाटील कडून चूक झाली. जिथे डॉट चेंडू तिथे एक धाव मिळते. धावसंख्या 20. धावा. कदाचित झेल देखील असा होता असं वाटतंय. रिएक्शनवरनं खेळाडूंच्या वाटतंय की झेल होता. धावसंख्या 20. चांगली गोलंदाजी बघायला मिळते नितीनच्या माध्यमातून. नितीन जितू बंधुराज. नितीन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला प्रेमला आपण पाहू शकता. बॅटमधून एक चौकार आलाय. लिडिंग झेलची शक्यता आहे. बिग विकेट. महत्वपूर्ण विकेट मिळवलाय. नितीन पाटील जितू पाटील यांची दोन्ही मुलं व्यासपीठावर आहेत. एक एक मुलं आपण तर सुपुत्र आहे त्यांचा आणि ते बघतात की आपले पप्पा चांगली कामगिरी करतात. मंगेश येतो. नितीन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता मंगेश. दोन नवीन बॅटर आता मैदानावर आहेत. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल कोण घेणार नितीन की दिलीप? हो हो गुड कॅच. काय झेल घेतलाय बघा. कारबन कमाल झेल. बारक्या पाटील तुम्ही झेल घेतला तरी बोलता, झेल सोडला तरी बोलता. खेळाडूंनी काय करायचं. जबरदस्त झेल. खूप चांगला झेल. षटक संपले. षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा. खूप चांगला झेल घेतला. कॉटन बोर्ड घेतलाय. प्रेम येतात नवीन बॅटर. दोन महत्वाचे विकेट मिळाले. मंगेश गेला आपण नंतर बाला आउट झालाय. प्रेम येत आहेत. एक पिंट्या एक प्रेम मैदानावर आपण पाहू शकता. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त. आपण पहिल्या षटकात 13 धावा 1 गडी बाद. या षटकात 2 विकेट्स गेल्या. धावाल्या 7. चांगलं कमबॅक. खूप चांगलंच कमबॅक देसाई 40+ माध्यमातून. दिलीप आल्यात फिरकीचा जादूवर. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर खाली राहिला यावेळेला. ऍक्शन जर आपण म्हणजे हा ऍक्शननी गोलंदाजी करतो दिलीप पाटील. दिलीप लेफ्ट ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता यावेळेला. यष्टीरक्षक बीड झालाय. फलंदाज देखील बाद झाला. चेंडू वेगाने चालला यावेळेला. थर्डमॅनला 2 धावा इथून कंप्लीट केल्या. पाहिजे तिसरी होते का? अंतराम स्टाईलने फेकी केली. आजच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. पुढे दिलीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पिंट्याला पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतोय. सफल झाल्या. चेंडू जास्त यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. सफल झाल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट केलं. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला दिलीपच्या माध्यमातून. याच्या आधीचा चेंडू वाईट टाकला. दिशेवरती नियंत्रण नव्हतं पण आता दिशेवरती नियंत्रण मिळवलंय. दिलीप पुण्यात गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. काय गोलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची गोलंदाजी केली त्यांनी उंबारली संघाच्या विरुद्ध. उंबारली 40+ विरुद्ध. आता देखील तीच गोलंदाजी बघायला मिळते. एक चेंडू वाईट फेकला तर 3 अतिशय चांगले चेंडू फेकलेत त्यांनी.
सलग 5 चेंडू डॉट गेलेत. पिंट्याकडनं 5 चेंडू डॉट गेलेत. चांगला चेंडू यष्टीरक्षक इथे बीट होतोय. जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय लेग बायच्या स्वरूपात. 1 मिनिटे षटक संपते. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो दिलीप पाटीलने काय गोलंदाजी केली. एक्युरेट गोलंदाजी. धावा दिल्या फक्त 4, त्यामध्ये 1 वाईड देखील आहे. 2 आपण लेग बायच्या स्वरूपात धावा आल्या आहेत आणि 2 बाय आल्या 1 लेग बायच्या स्वरूपात. काय जबरदस्त कमबॅक. अप्रतिम गोलंदाजी. चला एकत्र येऊ नका. प्रशांत सतीश माळी मला वाटतं सामना एन्जॉय करत असतील घरून. कोल्हापुरी संघाने पहिल्या सामन्यात आतापर्यंत 90 धावा केल्या होत्या. तो बाला बाद झाला. अमितने सुरुवात खूप चांगली केली होती. स्वप्नमे सुरुवात करून दे 13 धावा. बैराम आल्यात अंतिम षटक घेऊन. दिलीप पाटील बघा आता लॉंग ऑनला आल्यात आमच्या व्यासपीठासमोर. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. साई आहे. चूक होणार नाही. बॅटर बाद. दिलीप पाटीलला भरपूर महिन्यांवर कसरत करावी लागते ना, या टोकापासून त्या टोकाला. दिलीप पाटील करतील तर काय करतील, भाऊच मजा करतो ना. अमितला चला जरा पाच जा काय माहिती. जयदास आहे अमितची टी शर्ट आहे. 24 धावा. बैरामला यश मिळालंय. थोडंसं आता कुठेतरी ना संघर्ष करताना दिसतोय गोलवली 40+B संघ, ज्यासाठी जाणला गेला संघर्ष करण्यासाठी तो संघर्ष होत नाहीये. बैराम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. टॉप चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बाळाने सुरुवात खूप चांगली केली. 2 चेंडू फेकला आतापर्यंत 1 विकेट मिळाला. डॉट गेलाय ना. आता इथून मात्र कोणच्यात मेगा फायनल होईल पाहायचं आहे. तर खंबालपाडा संघ आहे बरोबर. कोणता संघ येतो गोलवली की देसाई. पाठपुढे गेलाय. पंच केलाय. क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तसं की हा फलकर त्यापुढे पाहू शकता. यावेळेला 25. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला आपण प्रेमला पाहू शकता. आता मोठे पटके अत्यंत गरजेचे आहेत ना. किती धावांचं लक्ष राहते पाहायचं. आता इथून 40 बनतात का पाहायचंय. शॉर्ट लाईनचा चेंडू पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय. सचिन उर्फ पप्पू. 2 मिनिटं धावसंख्या धाव फलकर त्यापुढे पाहू शकता. 27. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आता विचार केला तर 2. दिलीप पाटील लॉंग ऑनला आल्यापासून एकही चेंडू आला नाही त्यांच्याकडे. अंतिम षटकात काही चेंडू बाकी आहेत. बलिया चेंडू ऑन साइड लॉल ऑफ केलाय. चेंडू चालला मिड विकेटला. साई वेगाने आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. गुड थ्रो. काय ऑन द स्टंप फेकी. जबरदस्त फेकी. धावसंख्या धाव फलकापी 28 धावा आपण पाहू शकता. नाही बारक्या पाटील तुम्ही क्रिकेटमध्ये भरपूर संघर्ष केलाय. अंतिम चेंडू. फटका चांगला यावेळेला. कवरच्या डोक्यावर उडवलाय. किसने वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटर कोण आहे. नरेश. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव 30 धावा आणि 31 धावांचं मापक लक्ष. इथून पाहिजे कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय आणि खंबालपाडा 40+ संघाबरोबर फाईट बॅक करतो मेगा फायनल मध्ये. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या तरी आमच्या साथी समालोचक नितीन कार यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय सेमीफायनल 2 मध्ये आपण पाहतोय गोलोली 40+20 संघाने 30 धावा केल्या आणि देसाई 40+ संघाला 31 धावा करायच्या. तिसऱ्यांदा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र बघायचं गोलंदाजी चांगली आहे गोलोली 20 संघाकडे, विसरून चालणार नाहीये. स्वर्गीय शिवाजीदादा शिरार क्रिकेट संघ खंबारपाडा संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालाय. बघा दुसरा संघ कोणता असेल स्पर्धेत. आपण विशेष सहकार्य तुम्ही पाहतायत. प्रथम क्रमांकाचे कॅश प्राइज आपण बघतो आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी सरपंच तकदीरजी काळनसाहेब आणि ट्रॉफी तुम्ही पाहतात रुपेश लहू पाटील यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक तुम्ही पाहतायत श्री नंदूशेठ चौधरी काटई यांच्याकडून आम्हाला मिळाले आणि ट्रॉफी तुम्ही पाहतायत रुपेश लहूशेठ पाटील. तसेच विशेष सहकार्य सुधीर गोपाळ पाटील उंबारली, लालचंद बोर साहेब उंबारली, सुरेश जाधव हेडूडने, लालचंद्र बोर कोळेचे माजी सरपंच कोळेगावचे, नरेश ठाकूर साहेब, गणेश पंडित पाटील, जनार्दन गंगाराम भंडारी. सामनावीरच्या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. स्वर्गीय जयेंद्र भंडारी यांच्या स्मरणार्थ आपण बघतो पिंटा भंडारी हेडूडने याचकडून कूलर मालिका विनीसाठी तुम्हाला पाहायला मिळते. तसेच श्री कावलम गंगाराम भंडारी, मनोज पाटील अंतारली आणि मच्छिंद्र दगडू पाटील हेडूडने या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलंय. आणि वळतो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे सलामी जोडी आपण पाहतोय साई म्हात्रे आणि जितू पाटील. धावांचं टार्गेट आहे. पंच श्रीनाथ पाटील तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत आणि नितीन पाटील एसपी पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राजू काटे थोडस रेस करतायत. एक्क्याऐंशी धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी साई पहिल्या मॅच मध्ये 1 डाऊन आले होते. हनुमान पाटील सलामीला येत असताना 34 धावा. अमित येतात पहिल्या षटक घेऊन. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 40+ खेळाडू घ्यायचं फिल्डिंगला लक्षात घ्या. नितीन पाटील सिन्हा सर 40+ फिल्डिंग आला तो नाही 40+ पाहिजे ना. ओके नाही तेच विचारतात म्हणून ऑपोजिट. पहिला चेंडू साईच्या बॅट बंद धमाका पाहायला मिळतोय. बघायचा पंचांचा इशारा काय तो श्रीनाथ पाटील सरांचा. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराने आगाज केलं बघा साऊने. साई मात्रे रन मशीन आहे. देसाई 40+ संघाच्या बाजू 2 मालिकावीरच्या बाईक त्याने पटकावलं 40+ मध्ये. रेग्युलर मध्ये 1 बाईक अशा 3 बाईक याकडे निघलेत. साई म्हात्रे इथे बॅटची कडा आणि फलंदाज बाद. 4 वरती पहिला धक्का. ने अमितला बाद केलं होतं. अमितने साईला बाद केलं. पहिला धक्का लागला की डेमी ओमकार शाहीजवळ प्रशांत किंवा सुरज चौधरी आम्हाला मिळतात. आमचे सुपुत्र त्याच स्कूलमध्ये ओमकार इंग्लिश स्कूल. तर रोज भेट होते.
लवकर खातं उघडलं होतं. आता साईला माघारी परतवलं. टार्गेट फारसं मोठं नाहीये, 31 आहे. म्हणजे जर गोलंदाजी चांगली झाली, विकेट मिळाल्या गोलिवली बी संघाला, तर टार्गेट मोठं होईल, लक्षात घ्या. आता बळीराम आले डावखुरा तसे बॅटर. गोलंदाज अमित गायकरला यश मिळाले. इथे चेंडू हवेत आहे, नाही झेल सेफ आहे थोडासा. बाळा पाटील लॉंग ऑफला आहेत, प्रेम मिडॉनला आहेत, त्यामुळे झेल बरोबर मधोमध पडलाय. धावा झाल्या 6. मागच्या 2 स्पर्धा आपण पाहिल्या तर बघू प्रेम पाटीलने चांगली फिल्डिंग दाखवली आहे. 38 सर्कलच्या बाहेर खास करून प्रेम पाटीलने गोलंदाजी बॅटिंग फिल्डिंग चांगली दाखवलेली आहे. आता फटका चांगला आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 10. 2 चौकार 1 दुहेरी धाव. माध्यमात एक सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बळीराम पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. काहीतरी चर्चा झाली त्यानंतर, ती सेमीफायनल मॅच गमावल्यानंतर. फलंदाज बाद होईल. 14 धावा झालेल्या आहेत, 17 अजूनही बनवायचे आहेत. 18 चेंडू मध्ये जयदास एक चांगला झेल टिपलाय. जयदास बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. जितूलाही माघारी परतावं लागेल. अजून एक झेल टिपलाय जयदासने. चेंडू आता 17 धावांची गरज. नवीन असायचा भावेश त्यावेळी तो चेंडू थोडंसं चमन होत नाहीये, म्हणजे त्यासाठी प्लेसमेंट घ्यायचे. म्हणजे देसाई गाव असं होतं, पहिल्या चेंडू पासून ते षटकार मारण्याची ताकद ठेवायची. देसाई गावमध्ये षटकारचीच प्रॅक्टिस असायची, त्यामुळे ते चेंडू जुना व्हायची वाट पाहत नाही. मला धावांची गरज आहे देसाई संघाला.
शिवाजी दादा शेलार क्रिकेट संघ खंबाळपाडा संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचला आहे. इथे फुलटॉस होता, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक वांगापूर्ण वेगाने आलेत. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 19. 12 धावा करण्यासाठी देसाई संघाला 14 चेंडू 12 धावा. वेगाने पूर्ण करतायत. 13 बॉल 11 धावांची आता गरज या मॅच मध्ये. सिंगल डबल क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे असतात. करायचे षटक सुद्धा भात झालेले सचिन. 12 चेंडू मध्ये 11 करायचे. नाही फलंदाज बाद आहे माहिती आहे. 12 चेंडू मध्ये 11 करायचे अजूनही. बघा 30-31 धावांमध्ये सुद्धा गोळी बी संघ फाईट करतोय देसाई फुटीच्या संघाच्या विरोधात. पहिल्या मॅच मध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकात 45 धावा सुद्धा बनवल्या होत्या गोळी बी संघाने. बारा चेंडू मध्ये 11 करायच्यात. प्रदीप पाटील उर्फ बाळा येतात गोलंदाजी करण्यासाठी. नवीन फलंदाज नितीन पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. सचिन म्हात्रे बाद झालेत. बारा चेंडू 11 धावांची गरज आहे. प्रदीप पाटील उर्फ बाळा येतात गोलंदाजी करण्यासाठी. बघा मॅच बॅलन्स वाटते, मात्र बघायचं काय होईल. क्रिकेट आणि चित्रांचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. कधी काही होऊ शकतं. भाऊ पाटील कमी धावांमध्ये सुद्धा मॅचेस रंगतदार होतात. देसाई संघानेच मला आठवते बघा ना, आता 34 रेग्युलर देसाई संघाने 34 रन केले होत्या. दोन धावा इथे मिळाल्यात. 9 धावा. हो आता शिलगावचे ते शिलगाव चषक मध्ये मॅच झाली होती सेमीफायनल. जय वागेश्वर देसाई आणि खार्डी मध्ये. देसाई संघाने फक्त 4 षटकात 34 धावा केल्या होत्या आणि खार्डी संघाने पहिल्या षटकात मला वाटतं 14 की 15 बनवल्या होत्या. तरी मॅच त्यांनी गमावली. देसाई संघाने गोलंदाजी जबरदस्त केली गोवा संघाने. नाही फायनलला 2 बॉल मारले. आता 2 बॉल मध्ये 6 चेंडू असा षटकार मारला. नाही घाई करू नका प्रेम पाटील, की भरपूर स्पर्धा आहेत अजून. पाच धावांची अजूनही गरज आहे देसाई संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि या सीझन मध्ये पहिल्यांदाच ते खंबाळपाडा संघासोबत खेळतील जर ही मॅच जिंकली तर. 3 मॅचेस ते उंबारली बरोबर खेळले. 3 मॅच जिंकलेत देसाईने. उंबारली संघाच्या विरुद्ध 3-0 ची आघाडी त्यांनी घेतली. आज असं वाटलं होतं 1 बॉल 7 वाईट आला, 1 बॉल 6. मात्र दिलीप पाटीलने शेवटचा यॉर्क लाईनचा चेंडू टाकला शांभोईरला. हनुमान पाटीलने सांगितलं होतं 1 बॉल 7 ला की फक्त चेंडू सोडायचंय, तर त्याने सोडला. ऑप्शनच्या बाहेर सोडला तो वाईट. कारण 1 बॉल 6 बनवू शकतात. 5 धावांची अजूनही गरज आहे. अनिल पाटील बघा, अनिल पाटील षटकाराच्या शोधात आहेत भाऊ असं वाटतंय. जितक्या वेगाने बॅट फिरवत आहेत. नितीनला माहिती 4 अजूनही बनवायचे आहेत. नऊ चेंडू मध्ये 4 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 4 धावा. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय वागेश्वर देसाई 40+. नाही आम्ही ते त्यामुळे झेल सुटेल की नाही, मात्र झेल सुटल्या बघा. नितीन काय करतायत.
एक धाव मिळाले. 8 चेंडूमध्ये 3 करायचे आहेत. डायरेक्ट हिट झाला असता अनिलही बाद झाले असते. नाही भाऊ पाटील जर हे समीकरण या मॅच मध्ये 40-45 असलं असतं अजून चुराच निर्माण झाली असते, कारण 31 मध्ये सुद्धा फाईट करतो गोलवली संघ. आणि अशा बॅट बद्दल फटका चांगल्या मध्ये पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांची अजून गरज आहे 7 बॉलमध्ये. बारक्या पाटील यांना माहिती आहे कोणता खेळाडू धावेल नाही धावेल. नितीन पाटीलकडे स्ट्राईक आली. मागच्या वर्षी 6 चेंडू 6 षटकार सुद्धा नितीनने मारले होते. यावर्षी बिंदासने मारले आगासनच्या. आणि अखेर मॅच फिनिश झाली. विजयाचा चौकार आणि तिसऱ्यांदा जय वागेश्वर देसाई संघ या सीझन मध्ये फायनल मध्ये दाखल झाला. आणि त्यांची फाईट असेल ती आता स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+ विरुद्ध जय वागेश्वर देसाई 40+ मध्ये फायनल मॅच. नक्कीच 10 मिनिटाचा ब्रेक असेल. मात्र मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. नाही टॉस सोडल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक आहे. मात्र तिसऱ्यांदा भाऊ बघा 4 सीझनची 4थी स्पर्धा आहे आणि तिसऱ्यांदा देसाई संघ फायनल मध्ये. मागच्या वर्षी 7 फायनल जिंकल्या होत्या. त्यामुळे सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्यांना एक सुंदर ट्रॉफी देण्यात आली असोसिएशनच्या वतीने.